हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघूया मस्त चमचमीत अशी अंडा करी. तर त्याच्यासाठी इथं कांदा, टोमॅटो, खोबरं, तीळ आणि धने. आता हे चांगलं एक 2 चमचे तेल टाकून छान खरपूस असं भाजून घ्यायचं. म्हणजे कांदा जास्त करपवायचा नाही. फक्त थोडासा लालसर कलर आला की गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद केल्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट एक मोठा चमचा टाकायची आणि हे मिश्रण छान म्हणजे हा मसाला छान एकदम बारीक असं वाटून घ्यायचा. सुरुवातीला पाणी न टाकता वाटायचं आणि नंतर थोडं अर्धा पेला पाणी टाकून एकदम बारीक वाटायचं. अंडी मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकून उकळून घेतलेत. कारण पातेल्यामध्ये उकळले तर खूप जास्त वेळ लागतो. 2 शिट्ट्यामध्ये अंडी छान उकडले जातात. त्याची साल पूर्णपणे काढून छान अंड्याला असे मधून जसे आपण लेग पीसला चिरा पाडतो तसे याला 3 ते 4 मध्ये चिरा पाडून घ्यायच्या. करी करण्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं छान, की आपण जो मसाला वाटलेला आहे, तो मसाला टाकून छान परतून घ्यायचा. याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, जेणेकरून ह्या मसाल्यात जो ओलावा आहे, तो पूर्णपणे सुकून जाईल आणि तसं परतलं तर म्हणजे मसाल्याला छान टेस्ट येते. जर आपण तसाच जर ओला मसाला न तेल सुटता जर आपण डायरेक्ट टाकला, तर तो थोडासा कच्चा-कच्चा लागतो. तर मसाला छान परतून घ्यायचा आणि आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं इथं. तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता, त्याची टेस्ट खूप छान लागते. तर इथं आवडीनुसार पाणी टाकायचं. तर तुम्हाला जास्तच ग्रेव्ही हवी असेल तर पाणी तुम्ही वाढवू शकता किंवा सुक्कं पाहिजे असेल तर तसं पण तुम्ही ठेवू शकता. तर इथं चवीप्रमाणे मीठ टाकायचं मसाल्यातच आणि मसाला छान एक 2-3 मिनटं परतून घ्यायचा परत आणि त्याच्यामध्ये मसाला परतल्यानंतर आपण उकडलेली अंडी टाकायची. अशी पण किती छान आणि म्हणजे टेस्टी दिसताना दिसते. अंडा ग्रेव्ही पण तुम्ही किती म्हणजे असं सुक्कं जसं चिकन करतो तशा पद्धतीने तुम्ही पण म्हणजे असेही तुम्ही खाऊ शकता. पण आपल्याला इथं ग्रेव्ही करायची सो आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर पाण्याचं प्रमाण मी इथं 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. म्हणजे ज्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्याच भांड्यात 1 ग्लास पाणी टाकून तेच पाणी मी रश्श्यासाठी वापरलं आहे. तर आता याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून याच्यावर टाकायची किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली तरी चालेल. कसुरी मेथीने थोडीशी छान टेस्ट येते. 2 मिनिट झाकण मारून छान वाफ द्या आणि गरम-गरम भाकरीबरोबर सर्व्ह करा.